ऑइलिंग हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, म्हणजे त्याचं काय? आय युजली सजेस्ट की येस, ऑइलिंग शुड बी डन ॲटलिस्ट इन फिमेल्स. म्हणजे फिमेल्स ह्याच्यामध्ये ऑइलिंग हा रेग्युलर बेसिसवरती व्हायला पाहिजे. कधी केसांना तेल असं चोळायचं नाही, कारण जेव्हा तुम्ही केसांवरती तेल चोळता त्यावेळी तुमच्या हेअर मधले जे केराटिन जे लेयर्स असतात त्याला तुम्ही डिस्टर्ब करत असतात. म्हणजे हेअर्समध्ये हे अर्ली जे चेंजेस व्हायला लागले त्याची मेन कारणं काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं आहे ते न्यूट्रिशन डेफिशियन्सी. पण स्कूल गोईंग जे मुलं आहेत त्यांना सुद्धा लेट नाईट अभ्यास करणं, प्रोजेक्ट कम्प्लीट करणं, त्याचा स्ट्रेस, आणि ह्या सर्व स्ट्रेसमुळे सुद्धा आता अर्ली हेअरफॉल किंवा अर्ली ग्रेइंग ऑफ हेअर्स दिसू लागले. हेल्मेटमुळे, म्हणजे आपण हेल्मेट घालतो तर त्याचे काही इफेक्ट्स होतात का? म्हणजे नमस्कार, मी कल्पिता अँड वेलकम टू के टॉक्स. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजचा दिवस खरं तर खूप स्पेशल आहे, कारण की आज आपल्या पॉडकास्टचा देखील पहिला दिवस आहे आणि पहिला लॉन्च एपिसोड आपला आहे. तर आपल्या या के टॉक्स या पॉडकास्टमध्ये आपण अनेक व्यक्तींशी बोलणार आहोत, अनेक तज्ज्ञ व्यक्तींना आपण भेटणार आहोत. त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे. तर अशाच व्यक्तींना आपण भेट देणार आहोत. तर आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर रुपाली भिंगारे, ज्या ट्रायकोलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत. त्यांचं डोंबिवलीमध्ये 2 त्वचायोग या नावाचे क्लिनिक आहेत आणि त्याच्या त्या फाउंडर आहेत. तर आज आपण एकंदर त्यांची जर्नी कशी होती, त्यांचा एकंदर प्रवास कसा होता, त्यांनी स्टार्टअप कसं केलं आणि आता त्यांची पूर्ण कम्युनिटी किंवा जर्नी कशी आहे ते आपण आज बघणार आहोत. आणि त्याचबरोबर खूप महत्वाचा विषय म्हणजे जो की आहे आत्ताचा हेअरफॉल आणि जे बाल्डनेस आपल्यामध्ये जे वाढत चाललेलं आहे आत्ताच्या यंग जनरेशनमध्ये. आपण बघतो ॲट द एज ऑफ 20 किंवा 30 ह्याच एजमध्ये काही काही जणांना ग्रे हेअर्स किंवा व्हाईट हेअर्स किंवा हेअरलाईन्स पूर्ण आपली पाठीमागे जाते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय. तर याच्याबद्दल एकंदरीत डिटेल्स आज आपण मॅम सोबत त्याची चर्चा करणार आहोत. तर रुपाली मॅम, वेलकम टू के टॉक्स. आणि आम्हाला तुमची जर्नी ऐकून घ्यायला खूप जास्त आवडेल. तर आपण आता पॉडकास्टला स्टार्ट करूया. थँक्यू कल्पिता, थँक्यू फॉर वेलकमिंग मी इन युअर पॉडकास्ट सिरीज. तर मायसेल्फ डॉक्टर रुपाली भिंगारे, अँड मला मेडिकल प्रॅक्टिसमध्ये 21 इयर्स झालेले आहेत आणि गेली 5 वर्षांपासून मी माझी कॉस्मेटिक प्रॅक्टिस स्टार्ट केलेली आहे. तर त्वचायोग हा ब्रँड आम्ही 2020मध्ये लॉन्च केला. आज त्वचायोगचे 2 सेंटर्स आहेत. डोंबिवली वेस्टमध्ये गणेशनगर इथे आमचं फर्स्ट सेंटर आहे. त्वचायोगचं सेकंड सेंटर आम्ही JNP गॅलरी मॉल डोंबिवली ईस्टमध्ये स्टार्ट केलेलं आहे. तर त्वचायोग अंडर आम्ही कॉस्मेटिक प्रॅक्टिस करतो, ज्याच्यामध्ये स्किन, हेअर आणि वेट लॉस या तिन्ही सेगमेंट्सला लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही ट्रीटमेंट्स देत असतो. खूप चांगली गोष्ट आहे, कारण की आणि मी डोंबिवलीकरांना तर नक्कीच म्हणजे सांगेन की व्हिजिट करा. म्हणजे त्वचायोगमध्ये बऱ्याचशा ऑफर्स सुद्धा असतात, फेस्टिवल्स ऑफर सुद्धा असतात, तेव्हाही तुम्ही इथे येऊन त्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. आणि मॅम, मला आत्ता तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताची जी यंग जनरेशन आहे त्यांच्यामध्ये आपण हेअरलाईन्स जे बोलतो ते आता म्हणजे लेडीजचं म्हणा, म्हणजे फिमेल्स आणि मेल्स ह्या दोघांमध्ये सुद्धा हेअर फॉल जास्त वाढलेला आहे. म्हणजे आणि ग्रे हेअर्स जास्त येतात. म्हणजे कमी वयामध्येच आपण आता बघतो की म्हणजे स्कूलमध्ये पण मुलं आहेत त्यांचे पण व्हाईट हेअर्स, ग्रे हेअर्स असतात. तर त्याचं कारण एक्झॅक्टली काय आहे? तर जसं आता तू कल्पिता म्हणाली, आत्ताच्या ह्याच्यामध्ये हेअर रिलेटेड डिसऑर्डर्स बऱ्याचशा वाढीला आलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल लाईक अर्ली ग्रेइंग ऑफ हेअर्स, किंवा हेअर्स म्हणजे अगदी 20 to 23 एज ग्रुपमधली मुलं सुद्धा अगदी टक्कल घेऊन यायला लागले. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड ऑल दीज अर्ली चेंजेस इन युअर बॉडी? म्हणजे हेअर्समध्ये हे अर्ली जे चेंजेस व्हायला लागले त्याची मेन कारणं काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं आहे ते न्यूट्रिशन डेफिशियन्सी. यामध्ये स्पेशली विटॅमिन D3, विटॅमिन B12, आयर्न ह्या 3-4 महत्वाच्या गोष्टी जर तुमच्या बॉडीमधनं डेफिशियंट व्हायला लागल्या तर डेफिनेटली त्याचा इफेक्ट तुमच्या हेअर्सवरती दिसायला लागतात. त्यानंतर अर्ली होणारे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, फॉर एक्झाम्पल आता सध्या खूप लवकर कमी एजमध्येच लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, अर्थरायटिस, थायरॉइड अशासारखे आजार चालू झालेले आहेत. ह्या आजारांमुळे प्लस ह्या आजारांमध्ये घेऊ लागणारे जे मेडिसिन्स असतात त्या दोन्हींमुळे सुद्धा आपल्याला हे सर्व बॉडी चेंजेस म्हणजे हेअरफॉल दिसायला लागतो. इव्हन आपल्या स्किनमध्ये पण तसे चेंजेस दिसायला लागतात. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्ट्रेस. आताच्या सगळ्या जनरेशनमध्ये आपण बघतो स्ट्रेस लेवल ही खूप वाढलेली आहे. इव्हन स्कूल गोईंग जे मुलं आहेत त्यांना सुद्धा लेट नाईट अभ्यास करणं, प्रोजेक्ट कम्प्लीट करणं, त्याचा स्ट्रेस, आणि ह्या सर्व स्ट्रेसमुळे सुद्धा
आता अर्ली हेअरफॉल किंवा अर्ली ग्रेइंग ऑफ हेअर्स दिसू लागलेले आहे. म्हणजे आता आपण लाईफस्टाईल एकंदर म्हणू Yes. शकतो की आपली म्हणजे खूप हेक्टिक आहे. म्हणजे आणि म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वर्क बॅलन्स करायचं आहे, आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत. तर याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणजे जे तुम्ही सांगितलं, तर आता लहान मुलांचं पण म्हणजे खाणं किंवा याच्यामध्ये आपण काय स्पेसिफिक म्हणजे असं सांगू शकतो का की ते आम्ही तेच सांगतो, की जेव्हाही आमच्या इकडे त्वचायोगमध्ये तुम्ही हेअरफॉलची ट्रीटमेंट करायला येता, वी ऑलवेज डू अ हेअर एनालिसिस. म्हणजे कंप्लीट हेअर एनालिसिस करून आम्ही स्टडी करतो पहिला, की व्हॉट इज द रिझन फॉर युअर हेअर डिसऑर्डर्स. म्हणजे अर्ली ग्रेइंग ऑफ हेअर्स किंवा हेअर फॉल, हेअर थिनिंग ह्याचं मेन कारण काय आहे? पहिलं आम्ही ते तुमचं एनालिसिस करून शोधून काढतो आणि त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला त्याचं गाईडन्स देत असतो. आता जसं तू म्हटलीस, की न्यूट्रिशन डेफिशियन्सी इज अ मेन सोर्स रिझन फॉर युअर हेअर फॉल. म्हणून आम्ही जेव्हा त्वचामध्ये ट्रीटमेंट करतो त्यावेळेस आम्ही ट्रीटमेंट सोबत तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेस मॉडिफिकेशन कसे केले पाहिजेत याचंही गाईडन्स केलं जातं. आणि स्पेशली व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 आणि आयर्न ह्याचे जे रिच सोर्सेस आहेत ते आपल्या खाण्यामध्ये कंपल्सरी आपण जर रेग्युलर ठेवले तर आपल्याला ह्या सगळ्या डिसऑर्डर्स पासून लांब राहता येईल. ऑइलिंग हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, म्हणजे त्याचं काय? आय युजली सजेस्ट की येस, ऑइलिंग शुड बी डन ॲटलिस्ट इन फिमेल्स. म्हणजे फिमेल्स ह्याच्यामध्ये ऑइलिंग हा रेग्युलर बेसिसवरती व्हायला पाहिजे. ॲटलिस्ट आठवड्यातनं 2 ते 3 वेळा. पण ऑइल लावून कधीही बाहेर जायचं नाही. कारण आता कसं पोल्युशन खूप वाढलेलं आहे. सो तुम्ही तेल लावलेले केस जर बाहेर घेऊन गेला तर त्याच्यामध्ये डस्ट, पोल्युशन ह्याच्यामुळे आणखीन डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. तर आयडियली ऑइलिंग मेथड शुड बी, ऑइल शुड बी अप्लाइड ॲट नाईट अँड इमिजिएटली हेअर वॉश व्हायला पाहिजे द नेक्स्ट डे. जेव्हाही तुम्ही तेल लावता त्याला हलकं कोमट करून लावलं पाहिजे आणि केसांच्या मुळांची हलका मसाज केला पाहिजे. सेकंड थिंग, जेव्हाही तुम्ही तेल लावता तेव्हा लोअर हेअर शाफ्ट म्हणजे आपले खालचे केस असतात त्यांना लावताना लोअर डायरेक्शनमध्ये त्याचा फ्लो असला पाहिजे. कधी केसांना तेल असं चोळायचं नाही. कारण जेव्हा तुम्ही केसांवरती तेल चोळता त्यावेळी तुमच्या हेअर मधले जे केराटिन जे लेयर्स असतात त्याला तुम्ही डिस्टर्ब करत असतात. आयडियली हेअर ऑइलचं काम आहे तुमच्या स्काल्पला एक सुदिंग इफेक्ट देणं आणि प्लस तुमच्या केसांना कंडिशनर इफेक्ट देणं, हे हेअर ऑइलचं मेन काम आहे. त्यामुळे हेअर ऑइल लेडीजने तरी ॲटलिस्ट वीकली 2 टाइम्स केला पाहिजे आणि यू हॅव टू इमिजिएटली वॉश युअर हेअर्स नेक्स्ट डे. जे आता हेअर थिनिंग आहे किंवा एक पॅचेस आता पडत जातात, म्हणजे आता फिमेल्स मध्ये पण तो पॅटर्न आहे आणि मेल्स मध्ये तर ऑफकोर्स आय गेस तो जेनेटिक काही वेळेला असतो, की त्यांचं सेंटरला म्हणजे क्राऊन पार्टला त्यांचं बाल्डनेस येतो. तर त्याचे रिझन्स काय आहेत? आणि अजून एक प्रश्न हायलाइट म्हणजे त्याच्यामध्येच आहे ऍक्च्युली, की हेल्मेटमुळे म्हणजे आपण हेल्मेट घालतो तर त्याचे काही इफेक्ट्स होतात का, म्हणजे आपण हे करतो तेव्हा? तर जसा आता तुझा पहिला प्रश्न आहे की मेल्स मधला जो बाल्डनेस आहे तो, तर मेल्स मध्ये जो बाल्डनेस येतो म्हणजे पुरुषांनाचे लवकर येणारे टक्कल हा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 80% हा जेनेटिक फॅक्टर असतो. म्हणजे जर तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये म्हणजे तुमच्या मोठ्या भावाला किंवा वडिलांना किंवा तुमच्या मामाच्या साईडला जर हेअर बाल्डनेस असेल कोणाला तर डेफिनेटली तो तुमच्या ह्याच्यामध्ये आलेला असतो. पण आता माहितीये कल्पिता की आता टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झालेली आहे की आपण हे जेनेटिक कॉज जरी तुमचा हेअर बाल्डनेसचा जरी असेल तरी आज आपण त्याला रिव्हर्स करू शकतो विथ द लेटेस्ट PRP टेक्नॉलॉजी विच इज अ प्लाझ्मा रिच इन प्लेटलेट्स. या टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण हा जो जेनेटिक कॉज आहे बाल्डनेसचा त्याला सुद्धा आपण आता रिव्हर्स करू शकतो. तुझा दुसरा प्रश्न होता हेल्मेट विषयी. तर डेफिनेटली हेल्मेट इज नॉट द कॉज ऑफ द बाल्डनेस आणि हेल्मेट कंपल्सरी ड्रायव्हिंग करताना आपण वापरलं पाहिजे. हेल्मेट वापरताना काय काळजी घेतली पाहिजे की आपण जेव्हा हेल्मेट्स लावतो तर आतमधल्या बाजूला ते कुशनिंग असतं आणि हे कुशनिंग कॉटनचं असतं किंवा फोम असतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमचा स्वेट ॲब्झॉर्ब झालेला असतो. तर सी टू इट की जेव्हाही तुम्ही हेल्मेट वापरणार घरी आल्याच्या नंतर त्याला उन्हामध्ये ठेवलं पाहिजे आणि आतला साईड जो आहे तो चांगला ड्राय व्हायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि त्या इन्फेक्शनमुळे तुमच्या स्काल्पला इन्फेक्शन होऊन मग हेअरफॉल होऊ शकतो. बट ऑन रेग्युलर युजेस ऑफ हेल्मेट कॉजेस हेअरफॉल इज ॲब्सोल्युटली रॉंग. PRP म्हणजे एक्झॅक्टली काय? कारण की मोस्ट ऑफ द पीपल नॉट अवेअर अबाउट दॅट ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट PRP. तर त्याच्याबद्दल थोडंसं माहिती. सो PRP इज बेसिकली प्लाझ्मा विच इज रिच इन प्लेटलेट. ही एक ट्रीटमेंट आहे आणि ही ट्रीटमेंट आपण दोघांमध्ये म्हणजे मेल आणि फिमेल हेअरफॉलमध्ये वापरली जाते आणि आताची सगळ्यात लेटेस्ट ट्रीटमेंट आहे हेअरफॉलसाठी. तर हे ॲक्च्युली वर्क कसं करतं तर याच्यामध्ये आपण पेशंटचं ब्लड घेतो 10 ml आणि ते सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये सेपरेशन केलं जातं आणि त्याच्यातला प्लाझ्मा तयार होतो आणि हा जो प्लाझ्मा आहे दिस प्लाझ्मा इज रिच इन प्लेटलेट्स आणि हे जे प्लेटलेट जे असतात आपले या प्लेटलेट्समध्ये ग्रोथ फॅक्टर्स असतात आणि जेव्हा आम्ही हे
इंजेक्ट करतो तुमच्या स्काल्पमध्ये, त्यावेळी ते हेअर फॉलिकल्समध्ये जाऊन त्याच्या रूटमध्ये जाऊन ते प्लेटलेट्स बस्ट आउट होतात, त्याच्यातले ग्रोथ फॅक्टर्स रिलीज होतात आणि हे ग्रोथ फॅक्टर्स तुमच्या हेअर फॉलिकल्सला हेल्प करतात फॉर द मल्टिप्लिकेशन आणि न्यू हेअर ग्रोथ दिसायला लागते. तर याचं म्हणजे ड्युरेशन काय आहे, किंवा म्हणजे कोण करू शकतं, किंवा त्याला काही एज स्पेसिफिक आहे का, म्हणजे 18 अबाव किंवा असं काही स्पेसिफिक आहे का? पीआरपी जे आहे तुम्ही म्हटलं तसं साधारण 20+ एज ग्रुप पासून आपण कधी लास्ट एज ग्रुप अगदी 70s मध्ये पण आपण करू शकतो. ओके. बट डेफिनेटली पीआरपी केल्याच्या नंतर येणारे रिझल्ट डेफिनेटली डिपेंड्स अपॉन ऑन व्हॉट एज यू आर डुईंग दिस. म्हणजे फॉर Okay. एक्झाम्पल असं मी सांगू शकते की आता माझ्याकडे 20 एज ग्रुप पासून ते अगदी 60 एज ग्रुप ह्या पूर्ण या मधल्या एज ग्रुप मधले सगळे मेल्स येतात हेअर ट्रीटमेंटसाठी. पण जे 25 मुलाला केस येतील तसेच पीआरपी करून 55 एज ग्रुपला केस येतील का, तर ऍब्सोल्युटली दी आन्सर इज नो. 20 to 30 हा जो एज ग्रुप आहे त्या एज ग्रुपमध्ये जेव्हा हे पीआरपी ट्रीटमेंट केले जातात वी गेट 100% रिझल्ट. पूर्ण हेअर ग्रोथ दिसायला लागते आणि छान व्हॉल्यूम तयार होतो. पण हे जेव्हा 50+ वाले क्लायंट्स आमच्याकडे येतात हेअर फॉलसाठी किंवा बाल्डनेस आलेला आणि त्यावेळेस पीआरपी ट्रीटमेंट घेतात तर डेफिनेटली हेअर ग्रोथ रिस्टार्ट होते, पण तो व्हॉल्यूम त्यांच्यामध्ये तसा क्रिएट होत नाही जसा की 20 to 30 एज ग्रुपमध्ये होतो. त्यामुळे जेव्हा आमच्याकडे क्लायंट हेअर ट्रीटमेंटसाठी येतात पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना क्लिअरली ही पूर्ण आयडिया देतो की तुमचं एज ग्रुप असं आहे, तुमची हेअर कंडिशन अशी आहे आणि तुम्हाला रिझल्ट अशाच पद्धतीने मिळणार. केसांचं स्ट्रक्चर जे असतं हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, तर मग त्याच्यावरती कसं आपण डिसाईड करतो की त्यांना किती सेटिंग्स लागतील, किंवा म्हणजे पीआरपीचं कसं प्रोसिजर करू शकतो? तर पीआरपी जेव्हाही आपण स्टार्ट करतो फर्स्ट वी डू हेअर अनालिसिस ऑफ द पेशंट टू अंडरस्टँड ॲट व्हॉट ग्रेड दॅट पेशंट इज. साधारण 1, 2, 3, 3A, 3B, 4, 5 असे वेगवेगळे ग्रेडिंग असतात तुमच्या हेअर मेल पॅटर्न बाल्डनेससाठी आणि तुम्ही कोणत्या ग्रेडमध्ये ही ट्रीटमेंट घेत आहे त्याच्यावरती तुमचे रिझल्ट अवलंबून असतात. आता किती सेशन्स करायचे, तर साधारण पीआरपीचे 6 ते 8 सेशन्स केले जातात. कधी ते सेशन्स 1 मंथच्या इंटरव्हलने केले जातात तर कधी कधी ते सेशन्स 1.5 महिन्याच्या इंटरव्हलने केले जातात. ओके. आणि अजून ह्याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की पीआरपीचे हे 6 ते 8 सेशन्स तुम्ही कंप्लीट केल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला हेअर व्हॉल्यूम दिसायला लागतो त्यानंतर सुद्धा तुम्हाला वर्षातनं किमान 2 ते 3 वेळा पीआरपी करत राहायला लागते. कारण ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला हेअर व्हॉल्यूम तयार झालेला असतो तो हेअर व्हॉल्यूम टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला नंतर सुद्धा मेंटेनन्स पीआरपी हा करत राहावा लागतो. हा, राईट. ऍक्च्युली हा खरं तर म्हणजे हा क्वेश्चन मला जास्त हायलाइट करावासा वाटतं. म्हणजे खूप वेळेला असं होतं आपण केसांच्या ट्रीटमेंट्स घेतो, पण नंतर जेव्हा त्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतरची जी काळजी असते तिथे कुठेतरी नेग्लिजन्स येतो आणि त्याच्यामुळे मग परत आपल्याला असं वाटतं की अरे ह्याच म्हणजे काही इफेक्ट आहे की नाही, तर ती आफ्टर म्हणजे आफ्टर ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे काळजी कशी आहे त्याच्याकडून म्हणजे आपण काही त्याच्यासाठी सोल्युशन्स किंवा काही म्हणजे मेडिसिन्स असतात का? तर ते त्वचायोगमध्ये जेव्हाही आमच्याकडे पेशंट अशा कॉस्मेटिक ट्रीटमेंटसाठी येतो पहिल्याच दिवशी त्यांचं प्रॉपर काउन्सिलिंग केलं जातं. इन कॉस्मेटिक यू गेट गुड रिझल्ट बट ऑलवेज रिमेंबर इट नीड्स अ गुड मेंटेनन्स. म्हणजे तुमची एकदा ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्याच्या नंतर आमच्या टीमकडनं तुम्हाला गायडन्स केलं जातं की तुम्हाला मिळालेले हे चांगले रिझल्ट मेंटेन करण्यासाठी पुढे काय मेंटेनन्स केलं जाते. सो ऑलवेज रिमेंबर कॉस्मेटिक नथिंग इज ट्रीटमेंट, इट द रिझल्ट डिपेंड ऑन हाऊ गुड यू मेंटेन युअर सेल्फ. तर आता फेस्टिवल सीझन येतोय आणि त्याच्यामध्ये आता खूप साऱ्या लेडीज विमेन्स आहेत त्या केसांवरती म्हणजे आता आपल्याला मला हायलाइट करायचं आहे, केराटिन करायचं आहे, कलर्स करायचे आहेत, तर मग त्याच्यावरती तुमचं काय ओपिनियन आहे की म्हणजे त्याचं एकंदर काय इम्पॅक्ट होतो आपल्या केसांवरती? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण बरेचसे क्लायंट्स आम्हाला हेच विचारत असतात की ह्या सगळ्या ट्रेंडिंग ज्या तुमच्या स्टायलिंग प्रोसिजर्स आहेत त्या केल्या पाहिजेत का. तर डेफिनेटली इट डिपेंड्स अपॉन यू. ते आपण केल्या पाहिजेत का, कारण ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा लॉंग टर्मसाठी एक साईड इफेक्ट आहे. कारण इमॅजिन करणं कल्पिता की ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स करताना जेव्हा तुमच्या हेअर स्ट्रक्चरमध्ये एवढा मोठा चेंज होतोय तर तो चेंज करताना तुम्ही तुमच्या हेअर्सवरती किती मोठा ट्रीटमेंट करत असतात. म्हणजे Right. तुमचे हेअरचे क्युटिकल्स पूर्ण ओपन करून तुम्ही ते कलरला इन्फ्यूज करता, ते केराटिन सोल्युशन्स इन्फ्यूज करता. तर लॉंग टर्म मध्ये त्याच्यामध्ये काही ना काही साईड इफेक्ट्स होणार आहेत. स्पेशली आम्ही साईड इफेक्ट्स मध्ये असं बघतो युअर हेअर स्टार्ट्स गेटिंग ड्राय.
बरेच जण हे सगळे प्रोसिजर्स ओव्हर पिरियड ऑफ टाइम केल्याच्या नंतर आमच्याकडे घेऊन येतात की मॅडम माझा हेअर खूप ड्राय वाटायला लागलेले आहेत किंवा हेअरफॉल व्हायला लागलेत, कारण ह्या सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर केला जातो. राईट. ऍक्च्युली स्ट्रेटनिंग मध्ये पण मी म्हणजे बरेचसे बघितलेत, नंतर ते लिटरली केस असे झाडू सारखे दिसायला लागतात. म्हणजे Absolutely. आपण तेव्हा करतो आणि ते मेंटेन काही वेळाने राहत नाही किंवा नाही होत. मग जर ते मेंटेन ठेवलं तर ठीक आहे, पण तरी पण त्याचे म्हणजे जे लॉंग टर्म आपण जे बोलतो ते तर इफेक्ट होतातच. प्रोसिजर्स करायला हरकत नाही, बट हाऊ फ्रिक्वेंटली यू डू इट. सो एक प्रोसिजर केल्याच्या किमान 2-3 वर्ष तरी केसांना परत नॉर्मल व्हायला द्या, अँड देन यू कॅन ऑप्ट फॉर दिस प्रोसिजर्स. बट दर 6 महिन्यांनी जर तुम्ही प्रोसिजर केली तर लॉंग टर्म मध्ये डेफिनेटली तुमच्या हेअर्सला त्याचे ड्रॉबॅक्स हे करायला लागणार. त्यानंतर माझा नेहमी सगळ्यांना ऍडवाइस असते की वेन एव्हर यू डू दीज टाइप्स ऑफ स्टायलिंग प्रोसिजर्स, तर पोस्ट केअर फार महत्वाचं आहे. पोस्ट केअरमध्ये त्याला वापरणारे जाणारे शॅम्पूज किंवा त्याचे सिरम्स किंवा त्याचे हेअर मास्क हे सुद्धा तुम्हाला ज्याप्रमाणे ऍडवाइस केले त्याप्रमाणे रेग्युलर वापरा. अँड वेन यू ऑप्ट फॉर दिस प्रोसिजर, सी टू इट की व्हॉट इज युअर हेअर कंडिशन. जसं मी तुला मागे म्हटलं तसं न्यूट्रिशन डेफिशियन्सी बऱ्याच वेळा हेअरफॉल घडून येऊ शकतं. त्यात तुम्ही हे स्टायलिंग केलं तर तुमचा हेअरफॉल आणखीन वाढू शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही ह्या प्रोसिजर्सला ऑप्ट कराल, सी टू इट की तुमचे व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12, आयर्न या 3 लेवल चांगल्या आहेत का. जर त्या प्रॉपर प्रपोर्शन मध्ये नाही आहेत तर त्याच्या प्रॉपर प्रपोर्शन मध्ये आणण्यासाठी काही डायटरी फॅक्टर्सला तरी इन्क्लूड करा, ऑर अदरवाईज डॉक्टरच्या सल्ल्याने त्याचे मेडिकेशन्स घ्या. आणि हे जर तुम्ही चांगलं बॅलन्स ठेवलं आणि त्याच्यासोबत जर तुम्ही तुमचं स्टायलिंग प्रोसिजर केलं तर डेफिनेटली यू आर गोइंग टू रॉक फॉर दिस फेस्टिव्ह सीझन. आणि अजून आता पण म्हणजे सध्या ट्रेंडिंग आहे की लाईक हेअर गमीज येतात किंवा अजून काही विटॅमिन्स टॅबलेट्स आहेत ज्या पाण्यामध्ये डायल्यूट करून आपण घेऊ शकतो. तर ते म्हणजे कितपत योग्य आहे गमीज? आय गेस ते पण विटॅमिनचाच पार्ट एक असू हा, शकतो. आजकाल हे गमीची बरीच ऍडव्हर्टाइजमेंट झालेली. हा. सो दीज गमीज आर ऑल्सो न्यूट्रिशन फॅक्टर्स, असं डायटरी फॅक्टर्स आपण म्हणू शकतो. बट डेफिनेटली ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही कन्झ्युम करता तर तुम्ही तुमच्या डॉक्टर्सच्या गायडन्स खालीच ह्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे. डेफिनेटली दे आर मेडिसिन्स, सो इट शुड बी टेकन अंडर गायडन्स. कारण कसं आता आपण इंस्टाग्राम आणि ह्याच्यामध्ये बघतो तर खूप साऱ्या ऍड्स तर असतातच आणि आपण त्याने अट्रॅक्ट पण होतो आणि खूप लोक त्याच्याबद्दल फक्त ते अवेअरनेस एक त्याच्यामध्ये काहीतरी एक्झाम्पल दाखवतो, म्हणजे कोणतरी आहे त्यांना फरक पडलेला आहे आणि त्याच्यावरून खूप सारे यंग जनरेशन पण अट्रॅक्ट होतं आणि त्या गोष्टी कन्झ्युम करायला स्टार्ट करतं. सो मग त्याच्यामुळे हे कदाचित प्रॉब्लेम्स म्हणजे ते कोणाला सूट होतं की नाही आपण बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही नक्की डॉक्टरांचं जसं मॅमने सांगितलं की हे जेव्हा तुम्ही गमीज किंवा काही टॅबलेट्स घेताय केसांकरता तर नक्की तुमच्या डॉक्टरला कन्सर्न करा आणि मग त्याच्यानंतर घ्या. सलॉन फेशियल्स आणि आपल्याकडे जे हायड्रा फेशियल आणि आपण करतो त्याच्यामध्ये काय फरक आहे? तर कॉस्मेटिक क्लिनिक्स मध्ये सुद्धा आता फेशियल्स आपण करत जातात. तर कॉस्मेटिक क्लिनिक्स आणि सलून फेशियल्स मधला डिफरन्स काय आहे आय एक्सप्लेन. तर यामध्ये कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जे फेशियल्स केले जातात, दीज फेशियल्स आर ऑल मेडिकेटेड फेशियल्स. म्हणजे ह्या फेशियल्समध्ये वापरणारे सगळे प्रोडक्ट जे असतात दे आर ऑल मेडिकेटेड प्रोडक्ट्स. म्हणजे मेडिसिनल व्हॅल्यू असणारे प्रोडक्ट्स आम्ही याच्यामध्ये वापरतो. प्लस हे फेशियल्स करताना आपण मशीनचा वापर केला जातो. म्हणजे एखादं प्रोडक्ट आतमध्ये स्किनमध्ये इन्फ्यूज करताना आपण अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. त्यावेळेस ते प्रोडक्ट तुमच्या स्किनच्या ऑल 7 लेयर्समध्ये छान इन्फ्यूज होतं. स्किनला छान ग्लो आणण्यासाठी आम्ही IPLs वापरतो, म्हणजे इंटेन्स पल्स लाईट ही जी मशीन आहे त्याचा वापर केला जातो. कार्बन पील फेशियल जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही डायोड मशीन, एनडी-याग मशीनचा वापर केला जातो. इट इज अ लेझर मशीन. तर अशा पद्धतीने जे कॉस्मेटिक क्लिनिक्समध्ये फेशियल केले जातात दे आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम द ट्रेडिशनल सलून फेशियल्स. तर ह्या फेशियल्समध्ये आपण वेगवेगळ्या मशीनचा वापर करून, वेगवेगळ्या मेडिकेटेड प्रोडक्टचा वापर करून प्रोसिजर केले जातात. त्यामुळे हे जे फेशियल्स आपण करतो त्याचा ग्लो हा लॉंग लास्टिंग असतो. तुम्ही जे प्रोडक्ट्स याच्यामध्ये वापरलेले असतात ते तुमच्या ऑल द 7 लेयर्स ऑफ स्किनमध्ये पेनिट्रेट झाल्यामुळे तुमच्या स्किनला एक वेगळा इन्स्टंट ग्लो दिसायला लागतो. अच्छा, मग ही जी ट्रीटमेंट आहे म्हणजे हायड्रा फेशियल आहे हे आपण म्हणजे वन टाइम आहे की आपल्याला त्याच्या सेटिंग्स कराव्या लागतात? ॲज आय सेड, कॉस्मेटिक नथिंग इज परमनंट. यू शुड कीप डुईंग दिस प्रोसिजर्स. म्हणजे एकदा हायड्रा फेशियल केलं की डेफिनेटली छान ग्लो येतो. पण तो ग्लो मेंटेन करण्यासाठी तुम्हाला अशा प्रोसिजर्स वेगवेगळ्या ऑन अँड ऑफ केल्या पाहिजेत. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे इट इज जस्ट नॉट डुईंग फेशियल्स कल्पिता. तर तुम्ही ह्या फेशियल्स बरोबर काही प्रोडक्ट सुद्धा रेग्युलर जर वापरत राहिला तर तुमची जो ग्लो आहे, जो रेडियन्स आहे तो स्किनवरचा तो छान मेंटेन राहतो.
जर तुम्ही ह्या प्रोसिजर्स बरोबर तुम्ही रेग्युलर प्रोडक्ट्स पण वापरत राहिलात, मग वेगळ्या मेकअपची तुम्हाला गरज नाहीये. ओके. आणि कधी कधी असं होतं म्हणजे आता लाईक आपलं बिझी शेड्यूल आहे, आपल्याला वेळ नाही मिळत, आता मला इन्स्टंट हवंय काहीतरी, तर मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय ऑप्शन? येस, इन्स्टंट हवं. आता समजा तुला एखाद्या पार्टीला जायचंय, यू हॅव सम, तुझं आता शूट्स असतात, हा, तसं तुला राईट. एखाद्या शूटला जायचं अँड यू वॉन्ट समथिंग की मॅडम काहीतरी आता इन्स्टंट आहे, उद्या माझं शूट आहे, तर वी हॅव सम इन्स्टंट. ओके. आताचं सगळ्यात ट्रेंडिंग म्हणजे ऑक्सिजिनिओ फेशियल. म्हणजे त्या फेशियलमध्ये ना ऍब्सोल्यूट ऑक्सिजन तुमच्या स्किनमध्ये इन्फ्यूज केलं जातं. म्हणजे त्याचे पॉड्स असतात वेगवेगळे ओके. आणि त्या ह्याच्यामधनं तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये प्रॉपर ऑक्सिजन इन्फ्यूज केलं जातं. त्याच्यामुळे तुमच्या स्किनमध्ये ना इन्स्टंट ग्लो दिसायला लागतो. सो असं कोणाला एकदम पार्टी फेशियल पाहिजे आहे, इन्स्टंट फेशियल काहीतरी हवं आहे, तर वी टेल यू टू गो फॉर अवर दिस ऑक्सिजिनिओ फेशियल. किंवा आमच्याकडे आणखीन एक ना इन्स्टा ग्लो फेशियल, याच्यामध्ये पण तुम्हाला तो इन्स्टंट ग्लो दिसायला लागतो. सो वी हॅव अ व्हेरी वाईड रेंज ऑफ फेशियल्स ॲट त्वचायोग. ओके. सो कल्याण डोंबिवलीमध्ये जे राहतात त्यांना तर मी आता नक्की म्हणजे सांगू शकते, कारण आता आपले सगळे फेस्टिवल्स ऑन गोईंग आहेत. आता दसरा येईल, दिवाळी सुद्धा आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला ऑलरेडी जर आतापासून प्रिपरेशन चालू करायचं असेल, तर तुम्ही नक्की त्वचायोगला म्हणजे सेंटरला भेट द्या आणि तिथून सगळे जे आता ऑफर्स पण आय गेस मॅम स्टार्ट करतील, तर त्या ऑफर्स आपण नक्की म्हणजे त्याचा लाभ आपण नक्कीच घेऊया. तर जसं की आता आपल्याला माहिती आहे की नवरात्री स्टार्ट झालेलं आहे, तर मॅमची जर्नी आपण आता बघितली. तर त्याच हिशोबाने मला तुम्हाला मॅम विचारावंसं वाटतं की आताची जी यंग जनरेशन आहे, फिमेल्स आहेत, त्या पण म्हणजे मोस्ट सगळ्या करिअर ओरिएंटेड आहेत. तर म्हणजे त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायला आवडेल नवरात्रीसाठी? तर जसं मी आता म्हटलं, त्वचायोग हे मी माझ्या आयुष्याच्या एक 40च्या नंतर डेव्हलप केलेला आहे. हा जो आधीचा जो पार्ट होता, मी सुद्धा माझ्या फॅमिलीला डेडिकेट केला होता. तर मला सगळ्या फिमेल एंटरप्रेन्योर्सला हे सांगायचं की आपल्या ह्याच्यामध्ये, ह्या पूर्ण करिअरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला तो बॅलन्स ठेवता यायला पाहिजे, फॅमिली लाईफ ॲज वेल एज करिअर लाईफ. आणि तुम्हाला हे समजलं पाहिजे की आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावरती मी कोणत्या ह्याला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. When it is a time to give importance to your family, give importance to your family. When it is time to give importance to your career, give importance to your career. पण करिअरला इम्पॉर्टन्स देताना फॅमिली लाईफला प्रॉपरली बॅलन्स आपल्याला करता यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ह्याची सांगड प्रॉपरली घालून आणता, तेव्हा मिळणारे जे यश आहे त्याची ती मजाच काही वेगळी असते. प्लस मला आणखीन एक फिमेल एंटरप्रेन्योर्सला ही सांगायचं वाटतं की हे करत असताना सेल्फ हेल्थ ही सगळ्यात महत्वाची आहे. कारण जेव्हा आपण हेल्दी असणार आहे, तेव्हा आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी छान बॅलन्स करता येण्यासाठी, त्यासाठी 7 ते 8 तासांची प्रॉपर झोप, कंपल्सरी 1 तासाचं वर्कआउट, यू कॅन गो फॉर योगा, मेडिटेशन, वॉक, 1 तास डेली सकाळच्या, आणि सकाळच्या ह्याच्यामधला जो 1 तास असला पाहिजे ज्याच्यामधनं आपण अशा पद्धतीने काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. आणि आठवड्यातनं एखादा तास तरी सेल्फ साठी आपण डेफिनेटली घालायला पाहिजे. त्यामुळे जेव्हाही आपण ह्या फील्डमध्ये उतरतो त्यावेळेस आपल्याला सेल्फ हेल्थ ही खूप महत्वाची आहे, जी तुम्हाला एक्सरसाइजने, एक प्रॉपर डाएट आणि एक शेड्युलिंग जेव्हा तुम्ही ठेवाल, त्यावेळी तुम्ही ह्या दोघांचंही उत्तम पद्धतीने बॅलन्स करू शकाल अँड सक्सेस इज युअर्स. ओके. थँक्यू सो मच रुपाली मॅम. तुम्ही एकदम फ्रुटफुल इन्फॉर्मेशन आमच्याबरोबर शेअर केलीत आणि आपल्या व्ह्युअर्सना देखील ही इन्फॉर्मेशन नक्कीच आवडेल आणि त्याच्यामधूनही त्यांना काहीतरी शिकता येईल. विमेन एंटरप्रेन्युअर्सना तुम्ही जे मोटिवेशन दिलेलं आहे, जी स्टोरी आपण ऐकून खूप साऱ्या जणांना असं वाटतं की अरे यार, मला पण असंच करायचं होतं. म्हणजे तो एक स्पार्क असतो, तो जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो त्याच्यामधून आपल्याला तो मिळतो आणि तो आम्ही तुमच्यामध्ये नक्कीच बघतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही जी इन्फॉर्मेशन शेअर केली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू कल्पिता, अँड थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी टू युअर पॉडकास्ट. थँक्यू.